प्रत्येकजण डॉक्टर, इंजिनियर अथवा वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी होण्याचा प्रयत्न करत असतो। ते करत असतानाच या देशामध्ये चरित्रवान माणूस देखील निर्माण झाला पाहिजे आणि लेकरांच्या अंतःकरणामधला हरवत चाललेला त्यांचा बाप त्यांच्या आयुष्यभर मनामध्ये ऊर्जेप्रमाणे चालना देणारा ठरावा हे संपूर्ण विश्वभर सांगण्याची गरज आता निर्माण झाली असून ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध, गाडगे बाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची असून सुसंस्कृत आणि आई-वडिलांना दैवत मानणारी ही भूमी आहे। त्यामुळे मुलांनी आणि मुलींनी आयुष्यामध्ये आई-वडिलांची मान खाली होईल अशी चूक जीवनामध्ये कधीही करू नये असे आवाहन राष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त युवा व्याख्याते प्राध्यापक वसंत हंकारे यांनी केले आहे। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील वृद्धेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिवजयंती उत्सव समिती तिसगाव यांच्या वतीने खास विद्यार्थ्यांसाठी हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। तिसगावसह परिसरातील विद्यार्थी, पालक, महिला, भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। प्राध्यापक वसंत हंकारे यांनी हृदयाला स्पर्श करणारे वास्तववादी चित्र विद्यार्थी आणि पालकांसमोर व्यक्त करताना विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्या देखील डोळ्यात अश्रू पाणावले। मुला-मुलींनी शिक्षण घेत असताना आपल्या आई-वडिलांच्या काबाड कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे। शिक्षण घेताना कधीही चुकीच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करू नये। सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि समाजामध्ये विघ्न संतोषी लोकांचे प्रमाण देखील वाढले आहे। त्यामुळे यशस्वी जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी आणि आई-वडिलांच्या कष्टाची चीज करण्यासाठी चरित्रवान जीवन जगा। तुम्ही निश्चित त्यामुळे जीवनात यशस्वी होताल। मुलांनी देखील आई-वडिलांच्या आदेशाचे पालन केले पाहिजे, कारण आई-वडीलच आपल्याला चांगला मार्ग दाखवून देणारे एक निस्वार्थी माध्यम आहे। त्यामुळे आपल्याला जन्म देणाऱ्या आणि आपल्याला जगामध्ये सन्मानाने जगण्याची दिशा देणाऱ्या आई-वडिलांना क्षणिक सुखासाठी कधीही दुःख होईल अशी कृती करू नका। अनाथांचा नाथ व्हा, गरिबांना साथ द्या, चांगले जीवन जगणाऱ्यांचा सन्मान करा। आई-वडीलच आपला ईश्वर असून त्यांची पूजा करा। तुम्हाला कोणतेही संकट आले तर ते त्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने सहजपणे परतावून लावण्याची क्षमता तुमच्यामध्ये राहील अशा शब्दात प्राध्यापक हंकारे यांनी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, महिला, भगिनी या सर्वांच्याच हृदयाला स्पर्श केलाय। हंकारे यांच्या व्याख्यानाने उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावलेत। या कार्यक्रमाप्रसंगी शिवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी तसेच माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे, डॉक्टर बाळकृष्ण मरकड, ज्येष्ठ नेते अरुण पाटील आठरे, प्राचार्य संजय म्हस्के यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले। या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची तिसगावसह परिसरात जोरदार चर्चा सुरू असून विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या मनावर प्रतिबिंब बनवणारे प्राध्यापक हंकारे यांच्या व्याख्यानानंतर उपस्थित अनेक विद्यार्थिनींनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना आई-वडिलांची मान खाली होईल असे कृत्य जीवनात कधीही करणार नाही अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्याने या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने फलपूर्ती झाली असे म्हणायला हरकत नाही। प्रतिनिधी मयूर मुखेकर, तिसगाव, करंजी। मला असं वाटतं की मी या जगात सगळ्यात मोठी श्रीमंत मुलगी। आमची परिस्थिती एवढी चांगली नाही, बिकट आहे। तर माझे पप्पांनी माझं कॉलेजची फी भरण्यासाठी व्याजाने पैसे काढून माझी कॉलेजची फी भरली की मी शिकावं आणि मी पूर्णपणे प्रयत्न करेन की माझे पप्पाचे सगळे स्वप्न मी पूर्ण करू शकेल आणि मी शेवटपर्यंत माझ्या पप्पासाठी लढणार। या जगात काही महत्वाचं नका ठेवू मुलींनो, फक्त आपले वडील आणि आपले आई वडील हे महत्वाचं ठेवा। नाव पाठक ईश्वरी तुकाराम। मी पप्पांना इतकं सांगाल की मी आयुष्यात असं कोणतं काम करणार नाही की ज्यामुळे तुमची मान खाली जाईल। उलट असं काम करेन की ज्यामुळे तुमची मान ताठ होईल आणि बाकीच्यांना त्याचा अभिमान वाटेल की काय मुलगी आहे आणि काय मुलीचं आणि वडिलांचं नातं आहे। धन्यवाद। माझं नाव चव्हाण जयतली आहे आणि माझे पप्पा माझा जीव आहे। माझ्या आईचं माझं कधीच पटत नाही, पण माझे पप्पा प्रत्येक वेळेस माझ्या आईला समजावतात, नको भांडू तिच्यासोबत। ती प्रत्येक वेळेस माझे पप्पा माझी बाजू घेऊन बोलतात। मी एवढंच सांगते। माझं नाव सायली संतोष बाबर आहे आणि मी माझ्या पप्पांना एवढं सांगू इच्छिते की मी शिकू या नाही शिकू, पण तुमची मुलगी होण्याचा प्रयत्न नक्कीच करेन। माझ्या पप्पांची इच्छा आहे की मी इंजिनियर व्हावं। मी माझ्या पप्पांना सांगू इच्छिते की मी इंजिनियर नाही, सॉफ्टवेअर इंजिनियर होईल आणि एकदा का होईना तुम्ही माझ्यावर गर्व करताल। माझ्या पप्पांना मी एवढं सांगू इच्छिते की काका आणि आजोबा सांभाळतात, कोणासाठी नाही। शिवशेषा मुद्रा भद्राय राज्यते। नमस्कार, माझे नाव ज्ञानदेव देवदास आंधळे। पण
वास्तव पाहिलेलं आहे, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिलेले आहेत. हे अश्रू सगळं काही सांगून जातं. कुठं तर हरवलेला बाप आज लेकरांना पुन्हा कळत आहे. प्रत्येक श्वास एकच घ्या, चला आता माणूस घडूया. आपल्या लेकरांच्या अंतरंगामधला माणूस जागा झाला पाहिजे. छत्रपतींची भूमी आहे, बुद्धांची भूमी आहे, गाडगेबाबांची भूमी आहे, संत महात्मे शूरवीर समाजसुधारकांची ही भूमी आहे. इथं माणूस त्यांच्यामधला कुठंतरी 21व्या शतकामध्ये त्या विज्ञान युगामध्ये हरवत चाललेला आहे. तो माणूस पुन्हा एकदा त्यांना भेटला पाहिजे. हा माणूस जागा करण्याची ही प्रचंड मोठी चळवळ आहे. आणि शाळेतून फक्त डॉक्टर इंजिनियरच तयार होत नाहीत, तर अगोदर एक चारित्र्यवान माणूस तयार होतो. हेच आम्हाला संपूर्ण विश्वभर सांगायचं आहे.